संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ योजनेचे सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे व जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी जे अनुदान आहे पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे, कारण 2.5 लाख रुपयेपर्यंत अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेला आहे. तर दिव्यांग बांधवांना विवाहासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच इथे जे शासनाने निर्णय घेतलेला आहे, दिव्यांग अव्यांग विवाह योजनेत अनुदानात वाढ, दिव्यांग विवाहासाठी नवीन घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि सक्षमीकरण प्राधान्य करण्यात उद्देशाने राज्य शासनाने दिव्यांग अव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा सुद्धा केल्या आहेत. त्यामुळे नक्कीच जे काही दिव्यांग बांधवांना सपोर्ट होणार आहे, कारण पहिले जी GR होता त्यामध्ये 50,000 रुपयांची मदत केली होती. सरकारने सांगितलं होतं की जी विवाह योजना आहे ते 50,000 रुपये मदत केली जाणार आहे व त्याबद्दल माहिती टाकल्यानंतर बरेच दिव्यांगांनी कमेंटसुद्धा केली होती की 50,000 रुपयेमध्ये काय होणार आहे. तर आता राज्य शासनाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तरी ते म्हणजे अनुदानाच्या रकमेत वाढ करून ही योजना अधिक प्रभावी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग असं नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. दिव्यांग अव्यांग आणि दिव्यांग विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय सामाजिक समता जे काही सामाजिक समता आहे, सर्वसमावेशकता आणि भेदभाव मुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याची माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे. तर दिव्यांग कल्याण मंत्री सावे म्हणले की नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग अव्यांग विवाहासाठी 1.5 लाख रुपये तर दिव्यांग विवाहासाठी 2.5 लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे. ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभांतरण DBT प्रणालीद्वारे जमा केले जाणार असून त्यापैकी 50% रक्कम दाम्पत्याच्या 5 वर्षाकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य राहील. दिव्यांग व्यक्तीच्या विवाहातून मिळणारे भावनिक, मानसिक आणि सामाजिक श्रेय लक्षात घेता अनुदानामध्ये वाढ गरजेची होती. तर शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असणार आहे. वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध जे काही ओळखपत्र आहे UDID कार्ड आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तुम्ही लक्षात घ्या, UDID कार्ड पाहिजे आहे. त्यानंतर वधू किंवा वर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेली असावा. त्यानंतर विवाह झाल्यानंतर 1 वर्षात आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे. दिव्यांग अव्यांग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास व दिव्यांग विवाह हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रस्तावास व त्या अनुषंगाने या योजनेसाठी आवर्ती वार्षिक 24 कोटी रुपयांची निधीस मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले आहे. तर या योजनेसाठी 24 कोटी रुपयांची निधी मान्यता करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, या योजना व अटी शर्ती घेऊन तुम्ही पुढील प्रमाणे पाळून पूर्णपणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पहिलं म्हणजे 40% तुम्ही दिव्यांग असलेले UDID कार्ड पाहिजे आहे. एक वधू किंवा वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असलेला पाहिजे आहे. तुमचा प्रथम विवाह पाहिजे आहे. जर घटस्फोट असेल तर तुम्ही यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर कायदेशीररित्या नोंदणी तुमची विवाहाची झालेली पाहिजे आहे आणि 1 वर्षाच्या आत तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आहे यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे. बघा, अर्जसुद्धा कुठे करायचं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ मिळू शकता. कारण आता 50,000 वरून 1.5 लाख व 2.5 लाख रुपयाच्या अनुदानमध्ये वाढ करण्यात आलेला आहे. जो जुना GR आहे त्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती माहिती आहे, तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. काही बदल केलेले आहेत. तर सरकार नक्कीच इथे दिव्यांग बांधवांना मदत करत आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून सुद्धा जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ योजना असो, असे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे प्रति महिना. त्यामुळे नक्कीच इथे राज्य सरकार दिव्यांग बांधवांच्या बाजूने असल्यामुळे दिव्यांग बांधवांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आणि महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.